होताना बघायला मिळते, कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता सगळाच निवडणुकीचा मोमेंटम बदललेला आहे। सध्या राजकीय वारे बदलत आहेत। भाजपची काय स्थिती आहे? सौरभ, मुंबई महापालिका तसंच पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या उमेदवारांची यादी फायनल करण्याचं काम आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या निवासस्थानी करतायत। सगळ्या प्रमुख नेते त्या महापालिकेमध्ये जी जबाबदारी दिलेली आहे, पुण्याची मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, ते काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। आज दिवसभर मुंबई महापालिकेची सुद्धा यादी जवळपास 70 नगरसेवकांची जे उमेदवार म्हणून असतील त्यांची यादी जाहीर केली, फायनल केलेली आहे। या 2 दिवसांमध्ये शिंदे आणि फडणवीस हे एकत्रित युतीची घोषणा करतील आणि त्यानंतर तात्काळ भाजपाची आणि शिवसेनेची यादी बाहेर येईल। आज जवळपास मुंबईतल्या 70 पेक्षा जास्त जे उमेदवार आहेत त्यांचे नाव फायनल करण्यात आल्याची माहिती एनडीटीव्हीला हाती आलेली आहे। दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि इतर महत्त्वाच्या महापालिका आहेत, तिथली सुद्धा उमेदवारांची अंतिम नावं फायनल केली जातील मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि त्यानंतरनं अधिकृतरित्या या नावांची लिस्ट जी आहे ती भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडनं जाहीर करण्यात येईल। तर मुंबईची यादी ही मुंबई भाजपकडनं जाहीर करण्यात येईल। पण सेना आणि भाजपाच्या युतीची एकत्रित प्रेस झाल्यानंतरच ती यादी बाहेर करावी अशा स्वरूपाचा विचार असल्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातली अधिकृत यादी बाहेर येईल असं सांगितलेलं आहे। सौरभ, निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।